नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर आजची व्हिडिओ ही माझी केस स्टडी व्हिडिओ आहे. तुम्ही मागे बोर्ड बघू शकता. तर ही माझी पहिली एक पॉलिटिकल व्हिडिओ आहे आणि एक मोर्चा कशा प्रकारे कार्य करतो ते आपण समजून घेणार आहोत. आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे ॲक्च्युली. तर एक मागे बोर्ड दिसलेलं आहे. तर एक पॉलिटिकल पार्टी आपल्या देशाच्या पार्टीमध्ये काम कसं करतात ते आपण बघणार आहोत. आज ती तुम्हाला ॲक्च्युली दाखवणार आहे. तर काही मुद्दे जे पॉलिटिकल पार्टी कसे मुद्दे मांडणार आहेत ते त्यांनी मांडलेले आहेत. जसे की याच्यामध्ये काय दिलेलं आहे, वनपट्ट्याची जमीन असते ज्याला आपण पलाट बोलतो ते असतील, वर्कर्स जमीन आहे, वीज बिलाविषयी त्यांनी आणलेलं आहे, पेसा भरती आहे. तर सगळे चांगले मुद्दे आहेत. आणि रोजगार हमी योजनेविषयी आहेत. जल जमीन मिशन आहे त्या घरी आपण आपण बघतो की गावाकडे कधी बघतो की मोठे मोठे टाक्या बांधलेल्या आहेत, ते त्याच्याशी रिलेटेड जल जीवन मिशन त्याच्याविषयी. तर खूप चांगले मुद्दे आहेत. आणि शाळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळाविषयी, आश्रम शाळाविषयी, शिक्षकांची भरतीविषयी आहे. तर आपण या पॉलिटिकल पार्टीमध्ये जाणार आहोत आणि कशा प्रकारे ते लोक मोबिलायझेशन कसं होतं ते आपण बघणार. लाल बावट्याचा मोर्चा. तर हे बाजूला तुम्ही बघू शकता ट्रक वगैरे आलेले आहेत, डमडम, लाकडं वाकडं, बॅग सर्व पॅक करून. आणि आपण त्याचे जे मागण्या होत्या त्या ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. आणि ही रॅली कशा प्रकारची आहे ती आज मी तुम्हाला दाखवणार. जवळ जाऊन बघूयात आपण. रॅली अजून स्टार्ट झालेली नाही. सर्व लोक चालत जाऊन निघणार आहेत इथून. तर माझ्यासाठी फार नवीन आहे हे. बघूयात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1964 साली झाली. तो एक साम्यवादी पक्ष आहे. साम्यवादी पक्ष शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासणारा म्हणून ओळखला जातो. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा सुद्धा एक साम्यवादी पक्ष आहे. या दोघांमध्ये ध्येयधोरणे आणि विचारप्रणाली थोडीशी वेगळी आहे. जर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे धोरणे घेतले, कामगार चळवळीच्या लोकशाही हक्कांचे पुनरुज्जीवन करणे, सरंजामी जमिनी ताब्यात घेऊन भूमिहीनांना वाटणे, शेतकऱ्याची कर्जे माफ करणे, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती खाली आणणे, रोजगाराचा हक्क मूलभूत मानणे, अशा प्रकारचे त्यांची ध्येयधोरणे आहेत. तर आता रॅली सुरू झालेली आहे. सगळे लोक आता हायवेला. फर्स्ट रॅली, पॉलिटिकल रॅली. बघूयात. माझा एक्सपिरियन्स चालत जायचं आहे, सगळ्यांनी चालत जायचं आहे असं म्हणत आहेत. या पॉलिटिकल रॅलीचं या मोर्चाचं महत्त्व काय, या भारतीय राजकारणात या मोर्चाचं महत्त्व काय ते आपण बघणार आहोत. तर सरकारकडून आपल्या मागण्या काढून घेण्यासाठी मोर्चा किंवा चळवळ उभारली जाते. आता सरकार म्हणजे कोण? BJP म्हणजे सरकार काय? काँग्रेस म्हणजे सरकार काय? तर नाही. तर सरकारचे 3 घटक आहेत. पहिला आहे कायदे मंडळ, दुसरा आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरा न्यायमंडळ. आता हे सगळे सरकार म्हणून काम करतात. आता हे फुकट काम करणार नाहीत. तर त्यांना तर आपल्याकडे आहे एक सरकारी पैशाची पोटली आणि हे ह्यांचे पगार याच्यामधून घेतले जातात. आणि सरकारी तिजोरीत पैसे कुठून जाणार? तर आपल्या सगळ्या लोकांकडून. आता पैसे दिले तरी पण काही पैसे तर उरणारच. आणि ते पैसे आपण रस्ता, दवाखाना, शाळा, रोजगार,
पाणी पाहिजे, जमीन पाहिजे याच्यासाठी वापरतो. पण आपल्याकडे अजून एक मोठ्या पैशाची थैली आहे, खाजगी पैशाची थैली. आणि ती पैसे कोणाचे आहे? तर अडाणीची आहे, अंबानीची आहे, टाटाची आहे, बिर्लाची आहे. त्यांच्याकडे एवढा पैसा आहे की हे यांना विकत घेऊ शकतात. पण हे होऊ नये म्हणून आपल्याकडे एक फार मोठा कायदा आहे, त्याचं नाव आहे संविधान. आणि संविधानाला पॉवर कोण देतो? तर हे आपण सगळे लोक देतो. आणि हा देश कसा चालणार ते कोण ठरवणार? हे संविधान ठरवणार, आपण सगळे लोक ठरवणार. आता याच्यामध्ये सगळ्यात पॉवरफुल कोण आहे? तर पहिलं आहे कायदेमंडळ, त्याच्यानंतर न्यायमंडळ आणि मग कार्यकारी मंडळ. जेव्हा निवडणूक होते, जेव्हा आपण MP निवडतो किंवा पंतप्रधान निवडतो, ते यांच्या खुर्चीमध्ये बसण्यासाठी आपण निवडणूक घेत असतो. आणि म्हणून लोकसभेची निवडणूक जेव्हा फार इम्पॉर्टंट होऊन जाते, ते याच्यामध्ये बसण्यासाठी, कारण हे कायदे बनवत असतात. सुरुवात झालेली आहे, आपण अर्ध्यापर्यंत तरी जाऊ आणि मग आपण तिथं गाडी थांबवलेली आहे. तर आपण घुसूयात आता. रॅलीचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि हा मी पॉलिटिकल रॅलीमध्ये. जेव्हा मार्जिनलाइज सोसायटी किंवा आदिवासी रॅली करतात तेव्हा ते हलक्यात घेतलं जात नाही. तुम्हाला वारली उठाव माहिती असेल तर तोही असाच निघाला होता. वारली उठाव जेव्हा झाला होता 1940 आणि 45-46च्या दरम्यान, तर जो कॉम्रेड गोदावरी परुळेकर आणि शामराव परुळेकर आणि हे ढोल ताशे सुरू झालेले आहेत. तेव्हाचं स्वरूप कसं असेल ते ही रॅली पाहून मला कल्पना येत आहे. ढोल ताशे तारपा बारपा सगळा हारीच. पॉलिटीचा अभ्यास करणं वेगळं, राज्यशास्त्राचा अभ्यास करणं वेगळं. आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष भाग घेतो पॉलिटिकल रॅलीमध्ये किंवा राजकीय चळवळीमध्ये आणि पाहतो, तर त्याचं दृश्य फार वेगळं आहे. हां, तर हा मला प्रत्यक्ष अनुभव येत आहे आता. एखाद्या सरकारकडून मागणं आणि त्याच्यासाठी हे राजकीय पक्षाचं महत्त्व ते आपण बघत आहोत. लोक तर फार आहेत. तर असा हा व्ह्यू आहे. 4 दिवसाची शिदोरी घेऊन सगळे जात आहेत. लाकडा बाकडा चावल बाऊल आखा घेईन तर नांगू. तर आपल्याला तथवरी तर जावाय नाही, पण नांगू कोर्टवरी जावत आहे. तर अशी रॅली. फार कुतूहल आहे याच्यामध्ये. दादा पण भेटलेले आहेत आणि ते रॅलीमध्ये जात आहेत. हां, नक्की. फोटोशूट तर मस्ट आहे, तो फोटो यायलाच पाहिजे. हां, तर असा हा हायवेचा व्ह्यू पूर्ण पॅक केलेला आहे आणि ही रॅली निघते आहे हायवेवरून. लोक फार फास्ट चालत आहेत, त्यांना सवय आहे. पण आपल्याला चालणं काही मुश्किल आहे. जात आहोत आम्ही चालत. आपल्याला वळायला पाहिजे का आता? बघूयात. वॉट अ वंडरफुल एक्सपिरियन्स. आपण आता थांबूयात इथं परतीचा प्रवासाला. लांबून बघा काय व्ह्यू आहे, जबरदस्त असा हा व्ह्यू आहे. एक साईड
पूर्ण पॅक. हातोडी कोयता सांगला काय लोक धावून जात, तिला सांगा नाही लागत काय आपल्याला जायचं आहे आपल्या मागण्या. हा तर मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पक्ष तो त्यांना आपला पक्ष वाटतो. तर हे फार काही महत्त्वाचं आहे आणि लोक अजूनही जात आहेत, विशेष म्हणजे पायी सगळं सामान घेऊन. 4 दिवस जाणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. हे व्ह्यू एखादी जर तुम्ही एकही रॅली केलेली नसेल तर तुम्ही एखादी तरी पॉलिटिकल रॅली करायलाच पाहिजे. आणि अशी ही पायी जाणारी असेल तर त्याला फारच वेगळं महत्त्व आहे. हे बघा. आणि सेफ्टी प्रशासनाचे काही अधिकारी येत आहेत. आणि हा मी परतीच्या प्रवासाला आता गाडीपासून रॅली चालत येताना काही वाटलं नाही, पण आत्ता परत गाडीकडे जाताना पाय दमलेत. तर असं वाटतंय फारच लांब चालत आलो आहे आणि ते पालघरपर्यंत म्हणजे जवळजवळ 60-70-80 किलोमीटर चालत जाणार. फार महत्त्वाची गोष्ट. आणि हे व्ह्यू